या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. काय वेबसाईटवर तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीला आपण कळवलं पाहिजे शाळेच्या महानगरपालिका. नाही उत्तर द्या ना, का विचारलं नाही? एनडीआरएफ स्कीम जी आहे केंद्र सरकार तुमच्या समोरच आहे. मला सांगा ना, आम्हाला आयुक्त साहेबांनी सांगितलं कुणाला द्यायचं नाही. मला नाव तुमच्या समोरच नाही, तुमच्या लोकांसमोर सांगावं ना. पण तुम्हीच सांगितलं आम्हाला द्यायला सांगितलं नाही म्हणून. कधी बोलले? अहो ठराव झाला तर कॉपी देत ना तुम्ही. आम्ही आयुक्त ताईचं पत्र दिलं. ठराव तुमचा झालाय. तुमची मीटिंग झाली उपसमिती. त्या उपसमितीचा आम्ही म्हणतोय हो साहेब विचारा तर झालं लोकांना पुढे 4 इंच इकडे 9 इंच झालं गेलं कसं पास होणार पाणी सांगा. इलेक्शन पुढे ढकलतात म्हणजे ह्याच्यातून जेवढे पैसे कमवायचे तेवढे कमवू शकतो. तेच चालेल की एवढं निधी द्यायला आपल्या इलेक्शन पण तुम्हाला घ्यायचे नाहीयेत. वरून प्रशासक नेमायचे, त्याच्यात मनमानी करायचे, त्याच्यामध्ये सगळ्यांची मिलीभगत आहे आणि नुकसान सोलापूर शहराचा होतोय. महापौर बंगल्याच्या पाठीमागचा रस्ता पण खराब आहे सर. इथला रस्ता खराब आहे. परत आपलं रामदास चौक मॅम लिहिलंय पण ते तुमच्या ऑफिस मध्ये आलेलं आहे. प्रक्रिया होणार नाही कोणाला माहिती होतं. तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. केंद्र शासन निधी असेल महाराष्ट्र शासन ठीक आहे ना. केंद्र निधी असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत. माझं पत्र तयार होतं, तुमची प्रक्रिया कधी सुरू झाली? तुम्ही समाधानी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या विजिट झाला तुम्हाला कामं तर घ्यायला पाहिजे होती. प्रक्रिया काय नाही ते मॅडम सगळे कामं थांबवा. आमची यादी त्यात झाला. सगळ्यात समान निधी द्या. ते तुम्हाला थांबवा लागेल सगळ्या. आम्ही तडजोड करून बोलावलं एवढं. ताई एक माहिती मिली आहे ताई. एक माहिती मिली आहे टोटली जो आहे ना भाजपवाले पर हे काय 2 वर्षासाठी हे फक्त शो चाललाय पंचनामे करायचा. फक्त शो. आता इलेक्शन येतात म्हणून लोक नावं वगैरे सगळं झालं सगळं होऊन गेलं. आणि आता एक स्वतः बोलले की ही कामं काढ केली कमी अडचणीत. आमच्या मनाने बोलत नाही. तिथे जाऊन बोलले लोक जे अथॉरिटीने तुम्हाला रिप्लाय दिलाय रिक्वेस्ट फॉर प्रॉपर्टी सिस्टमॅटिक मार्केट यार्ड. त्यांचा दोष नाही आणि तुम्ही सगळं ह्याच्यामुळे तुम्ही ढकलता NHAI. NHAIचा काही फॉल्ट काही 2-3 ठिकाणी जिकडे सर्व्हिस रोड केला नाहीये तिथे असेल पण बाकी पूर्ण दोष महापालिकेचा. आता मला सांगा तुम्ही एनकॅपचं काय करणार आणि हे जे आजची कालची परिस्थिती आहे सोलापुरात उद्भवल्या शहरात त्याचं काय करणार? आता आम्हाला सोल्युशन पाहिजे. आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची आणि मग आम्ही आमचं पुढचं पाऊल काढण्याचं तुमच्या उत्तरावर. आपण जाऊ देऊ आपल्या माणसात तुम्ही एकदम आम्हाला तसंच झालंय. एकदम निघले. मी एकाही समितीची मीटिंग कधी आणली नाही सोलापुरात 15 वर्षात. कारण आमचेच लोक सस्पेंड झाले असते. विचारा, मी अनुसूचित जातीची चेअरमन होते. मी पूर्ण महाराष्ट्रात गेली आणि आमच्या लोकांना आमच्या अधिकारांना वाचवण्यासाठी. आणि आज तेच अधिकारी उलटून आमच्यावर काँग्रेसवर वैयक्तिक नाही तुम्ही कोणाला हाम करत आहात हे करू. तुम्ही सोलापूरच्या लोकांची हाय घेताय. आमच्या डोक्यात ना सर कामं सांगा. आमच्या कोण येत नाही. आम्ही एवढं वेळ तुमच्या घेऊन गेलो, पाया पिटे गेलो, लोकांना घेऊन आलो. आमचे पत्र तुमच्याकडे बघा. हे सगळं नवीन चालू आहे. ही सगळी नवीन प्रथा तुम्ही महाराष्ट्रात सुरू केली आहे आणि एकदम चुकीची असं कधीच झालं नव्हतं. एवढ्या लो लेवलला जाऊन राजकारण. त्यांना स्मार्ट सिटी कुठे
थांबा. लोकांच्या घरात पाणी नाही नाही, ते जरा प्रश्नाचं उत्तर बोलू. स्मार्ट सिटीचं वाढ. दोनच कामाचे आहेत हे सगळे. तुम्ही जे सांगायला लोक नाही म्हणतात आमच्याकडे कामं झालं नाला दुरुस्तीचे, घराघरात सध्याला पाणी. अहो साहेब, शॉर्ट सर्किटून लोक बघितलं पेपरला, मेलं 2 लोक. अजून किती मृत्यू बघणार साहेब? ड्रेनेज भरून ड्रेनेजचं पाणी पण घरी घुसलेलं आहे, सर. ड्रेनेजचं पाणी घरी थांबा घुसलेलं थांबा आहे. थोडं तुम्ही. सगळे कट्टी काळात हे सगळे जण निवडून आले आणि सगळ्यांना माहिती आहे प्रेस करायला. आम्ही 2 दिवस परणी होतो तर आम्हाला कुणी एक चहाचा कप सहित नाही, तुमचं बोलले, आता बोलले. जेव्हापर्यंत ड्रेनेजचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत घराचं पाणी कमी होणार नाही. जसं की तसं राहील. अधिकारी लोक मध्ये मंगळवारी संध्याकाळी करतो रायटिंग जे आहे त्याला रायटिंग उत्तर देतो. उत्तराचं काय त्यात लिहितो मॅडम मग घेता येते ते मला सांगा, नाही तर तुम्ही उत्तर द्या की टेंडर प्रोसिजर झाल्याच्या नंतर तुमच्या पत्र, मग मी त्याला अजून उत्तर देऊ शकतो. मॅडम त्याच्यामध्ये प्रत्यक्षात सकाळपासून आम्ही फिरवलंय हे तुम्हाला सांगा. तुम्ही ऐकून घेत आमचं. कुमार चौके आम्ही कसे फिरलोय. आम्ही आता तुम्ही बघा, आता शिळकी जाऊन बघा, फोटो दाखवतो तुम्हाला. आम्ही शिळकीच्या बाजूला लोक सांगतात आम्ही का मनाने बोलली नसेल सगळं. आता रस्ता दाखवा आमच्या खासदारचा, त्यांनी लिस्ट दिली तुम्हाला. तुम्हाला 40 कोटी आले, तुम्ही 5 पैसे देत नाही आम्हाला कुणाला. तुमच्या भाडं पत्र दिले आम्ही, आमच्या घरचे काम आहेत त्या साहेब. लोक आम्हाला गच्चीला पकडायला आहेत तिथं. तुम्ही इथं बसता रस्ते दिसत नाही का म्हणतात लोक. तुम्ही सर तिन्ही कामदारला सगळे पैसे देऊन टाकलात. खासदारला पैसे देत ते सगळं कॅन्सल करा, थांबवा काम. तुम्हाला सांगतो तिथं कोण हलणार नाही. इथं आम्ही बसतो सगळे रस्त्यावर, तुमच्या ऑफिस सगळं बसतो आहे. हे असं चालणार नाही. वर्षा कारभार काय की तुम्ही विदाउट लोकप्रतिनिधी कॉन्फरन्समध्ये जेवढे सगळं करताय. पारदर्शक काय तर ठेवा साहेब, तुमच्याकडनं अपेक्षा कुणाला करतो काय तर पारदर्शक ठेवा साहेब. त्यांचे 10 करा, आमची 4 करताय ना, म्हणून हे पाणी खुंटतंय आणि आज आमच्या लोकांना भोगावं लागतं. त्यांचा तुमच्या पाप पडतो. त्यांचे 10 करावं, 7 आमचे करता नाही कामं. काहीतरी ठेवा ना, कारण जे सर तुम्ही एवढे वर्ष आहात प्रशासक, तुम्ही बदलला साहेब, ऍडमिनिस्ट्रेशन त्या खुर्चीवर बसला तुम्ही बदलला. कोण जबाबदार? अरे 4 काम आमची घेतलं, त्यांनी 10 घेतलं तर आमच्याकडे करप्शन कधीच झालं नाही. आणि आपण रस्ते करताना काय करतो सर, ड्रेनेज लाईनचे एक पत्र यायला पाहिजे. नाही साहेब, कोण चेतन भाऊ. आमच्यासाठी कुठे लढतोय आम्ही? सब लोक आम्हाला विचारतात ना. साहेब तुम्हाला दाखवलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं नांदलचा रस्ता, ते रस्ता तुम्ही घेत नाही. एवढ्या सगळ्या शाळा आहेत त्या भागात. परत महापौरच्या घराच्या मागचा रस्ता. साहेब आपण प्रशासन आहात, एकीकडे बघून तुम्ही काम करू नका. आमचे पण समस्या आहेत, मोठे समस्या आहेत. ते काम काय होत नाही. चेतन भाऊ आणि आमदार खासदार साहेब जे सांगतात साहेब, ते अगदी सत्य आहे. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर.
क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.